मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद घोटाळा प्रकरण अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद। मुख्य आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बनावट स्वाक्षरी, बनावट कागदपत्रे आणि इतर आर्थिक गैरव्यवहारांद्वारे शासनाची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1, 2, 3 आणि 5 यांनी अटकेपासून वाचण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। मात्र सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रुपेश देसाई यांनी न्यायालयासमोर स्वतः उपस्थित राहून पोलिसांच्या बाजूने अत्यंत खळबळजनक आणि यशस्वी युक्तिवाद केला, ज्यामुळे न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत। ॲडव्होकेट रुपेश देसाई यांनी न्यायालयाचे लक्ष वेधून घेताना सांगितले की हा घोटाळा अत्यंत पद्धतशीरपणे करण्यात आला असून आरोपींनी शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे। या घोटाळ्यातील अंदाजे 6 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आरोपींनी आपल्या स्वतःच्या खात्यात जमा करून घेतली असून ती रक्कम पोलिसांना अजून हस्तगत म्हणजेच रिकव्हर करायची आहे। तसेच सर्व आरोपींनी एकत्रित आणि संघटितरित्या येऊन हा गुन्हा नेमका कुठे केला आणि या संपूर्ण गुन्ह्याचा कट कुठे रचला गेला याचा पोलिसांना सखोल तपास करणे अत्यंत आवश्यक आहे। पुढे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट रुपेश देसाई यांनी सांगितले की आरोपींनी या बनावट स्वाक्षऱ्या नक्की कुठे केल्या, यासाठी वापरण्यात आलेले बनावट शिक्के कुठे तयार करून घेतले, तसेच या व्यतिरिक्त इतर कोणत्या प्रस्तावांमध्ये किंवा कोणत्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आहेत का याचा छडा लावणे अत्यंत गरजेचे आहे। या संपूर्ण गुन्ह्यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का आणि आणखी काही नवीन साक्षीदार किंवा आरोपी निष्पन्न झाले आहेत का याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांची सखोल पोलीस कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे। ॲडव्होकेट रुपेश देसाई यांचा हा तार्किक, भक्कम आणि जोरदार युक्तिवाद मेहरबान न्यायालयाने पूर्णपणे मान्य केला। सरकार पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी क्रमांक 1, 2, 3 आणि 5 यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी क्रमांक 4 ने अद्याप कोर्टात कोणताही जामीन अर्ज सादर केलेला नाही। जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग 1 यांनी काल गुन्हा रजिस्टर नंबर 43/2023 सिंधुदुर्ग पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला भारतीय न्यायसंहिता कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2) तसेच 3 सबसेक्शन 5 अंतर्गत आरोपी मोहन विद्याधर केळुसकर, आरोपी ओंकार तुळशीदास पडते, आरोपी ओंकार नंदकुमार पडते व आरोपी लक्ष्मण शिवराम राऊत यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलेले आहे। सदर जामीन अर्ज नामंजूर करताना सरकार पक्षाने मेहरबान कोर्टाकडे महत्त्वाची माहिती अशी दिली की ह्या आरोपींच्या जामीन अर्जाला हरकत घेतली आणि या आरोपींनी केलेलं कृत्य गंभीर स्वरूपाचं आहे, याच्यात शासनाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये आरोपींनी फिर्यादी, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांची बनावट सह्या केलेल्या आहेत आणि त्या सह्यांच्या अनुषंगाने सखोल तपास करायचा आहे। तसेच या आरोपींनी ज्या ठिकाणी स्टॅम्प तयार केले त्या कार्यालय कुठे केले याचा तपास करायचा आहे। तसेच या आरोपींच्या एकत्रित्या कुठे कट केला आणि हा गुन्हा केला याचा सखोल तपास करायचा आहे। त्यामुळे आरोपींचा जामीन नामंजूर करण्यात यावा अशी हरकत घेतली। सरकार पक्षाने मांडलेले मुद्दे आणि मेहरबान कोर्टाकडे सरकार पक्षाने हजर केलेले कागदपत्र याचं अवलोकन करून मेहरबान कोर्टाने पोलीस कस्टडी ही या गुन्ह्यात देणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन त्या सर्व आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे। त्या आरोपींना आता एकतर उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल किंवा सिंधुदुर्ग नगरी पोलीस स्टेशन येथे सरेंडर व्हावं लागेल व पुढील तपास आपले सिंधुदुर्ग नगरी पोलीस स्टेशनचे करणार आहेत। त्यामुळे मेहरबान कोर्टाने या सर्व आरोपींचे जामीन नामंजूर केले।